डिअर फ्रेंड्स, असं म्हणतात की स्वप्ने ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात. स्वप्ने ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, तर स्वप्ने ती आहेत जी आपल्याला झोपूच देत नाहीत. एक छान वाक्य मला असं आठवतं की दुःखाचा डोंगर चढल्याशिवाय सुखाच्या पायऱ्या येत नाहीत. हे मी याच्यासाठी म्हणतोय कारण आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती खूप खास आहे. कोण आहे ही व्यक्ती आणि आपण काय गप्पा मारणार आहोत या व्यक्तीशी? उत्सुकता आहे, आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे आणि विदाउट एनी फर्दर डिले लेट्स गेट स्टार्टेड. माय नेम इज रॉजर डियाब्रियो अँड यू आर वॉचिंग आरजे बी द व्हॉइस. सो आज माझ्यासोबत जी व्यक्ती आहे तिच्याविषयी आणि तिच्या अचीवमेंट्स विषयी बोलावं तितकं थोडंच आहे. She is multi-talented, she is a medical student, and I must say she is God's beautiful creation. Please welcome वसईची मुलगी Dr. दिव्या बिजूर. So Divya, welcome to my YouTube channel. Thank you. आणि दिव्या, आज आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत. So without any further delay, let's get started. So are you ready for this? Yes. Okay, good. सो माझा पहिला प्रश्न असा आहे, जे मला कळलेलं आहे तुझ्याविषयी, तुझ्या फॅमिलीविषयी. तर असं आहे की तुझे वडील डॉक्टर रवींद्र बिजूर हे एक प्रसिद्ध आय सर्जन आहेत. तुझी आई डॉक्टर सुजल बिजूर, युअर एल्डर सिस्टर डॉक्टर अदिती. म्हणूनच तू फिजिओथेरपिस्ट व्हायचं ठरवलंस, काय सांगशील? खरं तर लहानपणापासून घरी मेडिकल डिस्कशन्स होत असायचे आणि मलाही त्याच्यात खूप इंटरेस्ट होता. तर मेडिकल फील्डमध्येच मलाही जायचं होतं, म्हणजे नॉट बिकॉज घरी सगळे मेडिकल फील्डमध्ये होते म्हणून, पण मला त्याच्यात आवड होती. सो आम्ही विचारच करत होतो की कुठली मेडिकल फील्ड माझ्यासाठी जास्त योग्य होईल, ज्याच्यात द सेन्सेशन ऑफ टच इज युज्ड द मोस्ट. आणि वी केम अक्रॉस फिजिओथेरपी दॅट म्हणजे पीपल इन UK हॅव बीन डुईंग सिन्स मेनी इयर्स. आणि इव्हन इथे इंडियामध्ये खूप चांगले सिनियर फिजिओथेरपिस्ट आम्ही भेटले हू आर व्हिज्युअली इम्पेअर्ड. आणि त्यांच्यापासून मला असं वाटलं की इफ दे कॅन डू इट, ऑफकोर्स इव्हन आय कॅन डू इट. आणि म्हणून आय चोज फिजिओथेरपी अँड आय रिअली लव्ह इट. दॅट्स ग्रेट. आम्हाला असंही कळलेलं आहे की इन SSC बोर्ड you stood first in the handicap category with 87.7%. Then again further, you stood first in physiotherapy certificate course with 83.3% conducted by NAP in the year 2004. So great achievement. Congratulations. Thank you. आणि यालाच अनुसरून मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, तुझं स्कूलिंग आणि मग हायर एज्युकेशन याविषयी थोडक्यात मला जाणून घ्यायला आवडेल. आणि काय काय चॅलेंजेस तुला फेस करावे लागल्या संपूर्ण प्रवासात? सो जनरली कसं होतं की there are two ways in which people who have visual impairment are schooled. The first way is special schools, जे particularly cater to people who are visually impaired. आणि recently there has been something called as integrated education program. सो जी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड म्हणून जी संस्था आहे जी दृष्टीहीनांसाठी काम करते, त्यांचा एक प्रोग्राम त्यांनी राबवला होता, ज्याच्यामध्ये दे वुड इंटिग्रेट, म्हणजे दे वुड मेन स्ट्रीम पीपल हू आर व्हिज्युअली इम्पेअर्ड इन रेग्युलर स्कूल्स विथ म्हणजे पीपल हू कॅन सी, यू कॅन से. सो तसा प्रोग्राम त्यांनी राबवला होता आणि वाया दॅट प्रोग्राम आय कुड गो टू अ रेग्युलर स्कूल विथ अदर चिल्ड्रन असं. सो इनिशियली इट वॉज अ लिटल चॅलेंजिंग, कारण लहान असताना नॅचरली त्याही मुलांना समज नसते की हाऊ टू कम्युनिकेट विथ मी, किंवा मलाही तितकी समज नव्हती की हाऊ टू ब्रेक द आईस ऑर हाऊ टू मेक फ्रेंड्स. बट ऑफकोर्स आय हॅड व्हेरी नाईस टीचर्स हू अंडरस्टूड मी अ लॉट. आणि NAB मधून पण खूप आम्हाला मदत मिळाली, कारण देर आर समथिंग कॉल्ड ॲज रिसोर्स टीचर्स हू आताही ते म्हणजे घरोघरी जातात. आता अर्थात म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळे दे आर ऑल्सो डुईंग व्हर्च्युअल सेशन्स, पण अदरवाईज ते घरोघरी जातात आणि दे असिस्ट अ लॉट इन स्टडीज ऑफ पीपल हू गो टू रेग्युलर स्कूल्स, म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड पीपल, मॅथ्समध्ये किंवा सायन्समध्ये किंवा ज्याही विषयांमध्ये डिफिकल्टी येते, किंवा दे इव्हन टीच ब्रेल
because we receive braille books, braille textbooks that we can read and refer. So, and all that is free of cost. That is a great thing. Okay. Yeah. आणि इव्हेंच्युअली दे ऑल्सो टीच समथिंग कॉल्ड ॲज रिहॅबिलिटेशन, म्हणजे डेली लिव्हिंग स्किल्स ज्याला आपण म्हणतो. Okay. म्हणजे कुकिंग करणं, रस्त्यावर एकटं फिरणं ज्याला मोबिलिटी म्हणतात, हो. आणि अशा खूपशा गोष्टी. सो टॉकिंग अबाउट एज्युकेशन, my school was also really cooperative, I should say. They were very nice. Just to interrupt, कुठली शाळा आहे? वसईमध्येच एखादी शाळा असेल, पण if you mention. हो, आपल्या वसईमध्येच सेंट पीटर्स इंग्लिश हायस्कूल म्हणून आहे. हो. So, because for my exams, I would require writers who would who would tell me the questions first, and then I would dictate them the answers. And in 10th standard मध्ये, and even after 10th standard, there is a rule that the writer has to be a year younger than the person, academically younger, so that that person is not able to assist the examinee in any way. आणि so तसे writers, म्हणजे नंतर when I was learning it in college, we found it from other colleges, but when I was at school, my headmaster cooperated with me a lot, because I would, थोडी practice करावी लागते with the writer, because there is a time limit. त्या time limit मध्ये आपला paper finish झाला पाहिजे. So ते एक communication between me and the writer has to be, that rapport has to be established. असं असतं. So that way my school cooperated a lot. त्यानंतर आफ्टर 10th स्टँडर्ड, लाईक कोणालाही प्रश्न असतोच की आता पुढे आपण काय करायचं, करिअर वाईज काय चूज करायचं. सो मी NABचाच एक करिअर गायडन्स सेमिनार अटेंड केला होता, आणि त्याच्यामध्ये आय मेट अ व्हेरी सिनियर फिजिओथेरपिस्ट हू वॉज ऑल्सो व्हिज्युअली इम्पेअर्ड, आणि त्यांनी खूप कॉन्फिडन्स इन्स्टिल केलं की फिजिओथेरपी इज अ व्हेरी गुड मेडिकल फील्ड दॅट इन्व्हॉल्व्स अ लॉट ऑफ टच अँड अ लॉट ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ द पेशंट. आणि अर्थात म्हणजे खूप डायलेमा होता की काय करायचं. सो आय ऑल्सो टोल्ड माय, म्हणजे माझ्या कम्युनिटीचे जे स्पिरिच्युअल हेड आहेत त्यांना सुद्धा मी विचारलं, त्यांचे ब्लेसिंग्स घेतले की कॅन आय टेक फिजिओथेरपी. And he was also very happy. He said that yes, of course you should take up physiotherapy. You would be a source of strength to others. And that sentence of his gave me a lot of strength to face whatever was coming my way. You have been achieving greater heights in life, so that's something we appreciate. आता now you are a physiotherapist आणि तू स्वतःची प्रॅक्टिस सुद्धा सुरू केलेली आहेस. किती वर्षापासून करतेस, आणि तुझं प्रायव्हेट क्लिनिक जे आहे ते कुठे आहे? माझे प्रायव्हेट क्लिनिक्स अंबाडी रोडला आहेत. आय हॅव 2 फिजिओथेरपी क्लिनिक्स, आणि आता नोव्हेंबरमध्ये माय क्लिनिक्स विल कम्प्लीट 10 years. येस. गेल्या 10 वर्षापासून ती लोकांना सेवा सेवा तू देत आहेस. सो जेव्हा पेशंट्स फिजिओथेरपीसाठी येतात तेव्हा त्यांना कशा प्रकारे हँडल करतेस? So in physiotherapy there is something called as history taking, जे खूप महत्वाचं असतं. इनिशियली जेव्हा आपण पेशंटला अगदी तपासायच्या आधी सुद्धा वी टेक द हिस्ट्री, की म्हणजे काय नक्की त्रास होतोय किंवा कुठे त्रास होतोय, कधी सुरू झाला. देयर इज अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स दॅट एनी फिजिओ वुड आस्क अ पेशंट, आणि आय युटिलाइज दॅट टाइम द बेस्ट to give the patient the confidence that I am trying my best to understand you, so I will be treating you the best I can. And I'm sure that's what anybody wants. So even if I go to a doctor, I would like to have that confidence first की म्हणजे ही व्यक्ती माझा प्रॉब्लेम समजू शकते आणि त्याप्रमाणेच ही मला ट्रीट करेल. सो दॅट इज, तो एक खूप महत्वाचा भाग होतो. आणि त्यानंतर पेशंटला तपासताना पेशंटला आधी खूप कम्फर्टेबल करण्याची गरज असते. सो तो एक प्रकार खूप प्रमाणात होऊन जातो वेन यू आर आस्किंग द पेशंट अबाउट दॅट पर्सन्स प्रॉब्लेम्स. आणि मला असं वाटतं की हे एक आपल्या वसईचं ग्रेटनेस आहे की काय, आय डोंट नो, बट आजपर्यंत तरी मला कोणीही असं विचारलं नाहीये की अरे तुम्हाला आता दिसत नाही तर तुम्ही मला कसं ट्रीट करणार. दॅट कॉन्फिडन्स पीपल हॅव, दॅट आपण म्हणू शकतो की विश्वास लोकांना माझ्यावर आहे. म्हणून आय एम रिअली ग्रेटफुल. या मातीची मी खूप आभारी आहे की त्यांनी मला एवढं
कॉन्फिडन्स दिला आहे आणि एवढा माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे इकडच्या लोकांनी. सो वसईकरांचे विशेष आभार की जो विश्वास तुम्ही गदिले विजय यांच्यावर दाखवत आहात असाच विश्वास मी त्याच्यापेक्षा जास्त विश्वास मी यापुढे दाखवावा तुमच्याकडून अपेक्षा असेल. दिव्या, माझा पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा असं होतं की बेसिकली चॅलेंज किंवा म्हणतात व्हिज्युअली इम्पेअर्ड लोकांशी वागताना किंवा बोलताना काही लोक सर्वच लोक नाही म्हणत, काही लोक वेगळ्या पद्धतीने वागतात. कधी कधी असं होतं की अति सहानुभूती किंवा दया दाखवतात. तर यावर्षी तू काय सांगशील? ऍक्च्युली कसं असतं ना की कुठल्याही व्यक्तीला ओळखताना म्हणजे मी असं म्हणू शकते कारण मी असं करते. सो वेन एनी पेशंट कम्स टू मी आय ट्राय टू अंडरस्टँड की त्यांना कुठे दुखतंय आणि त्यांना काय प्रॉब्लेम आहे आणि मी त्यांना काय केलं तर त्यांना कसं वाटू शकतं, यु नो. सो मला असं वाटतं की कुठल्याही व्यक्तीशी कम्युनिकेट करताना किंवा त्या व्यक्तीला समजण्याचा प्रयत्न जेव्हा आपण करतो तेव्हा आय फील इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू पुट आवरसेल्व्हज इन द शूज ऑफ दॅट पर्सन ॲज मच ॲज पॉसिबल. आणि कारण काही लोकांचं मी बघितलंय दे आर सो क्रिएटिव्ह इन डीलिंग विथ मी की मला असं वाटतच नाही की आय हॅव सम शॉर्टकमिंग्स आणि ॲट द सेम टाइम दे असिस्ट मी वेअर इट इज नेसेसरी फॉर मी. आणि दॅट इज रिअली अन आर्ट आय शुड से. सगळ्यांना ते स्किल्स नसतात पण मला असं वाटतं की ज्यांना कोणालाही असतं ते रिअली try their best to understand anybody who comes in their life, because many people tell me also ki you know ki oh you understand us so well, you know tasa. So I feel that developing that understanding is very important. नाही तर मग कसं होतं की अरे हिला दिसत नाही किंवा मलाच असं नाही पण जनरली पण there is a tendency to you know probably overprotect someone or think that किंवा म्हणजे थिंक की म्हणजे हा यांना तर डोनेशनची गरज आहे तसं. म्हणजे आय एम नॉट सेइंग दॅट अंडर प्रिव्हिलेज्ड सुद्धा खूप लोक असतात बट दे डोंट हॅव टू बी नेसेसरीली फिजिकली चॅलेंज्ड और समथिंग. अंडर प्रिव्हिलेज्ड कोणीही असू शकतं तसं. आजकाल बघतो की स्मार्टफोन हा एक शब्द वापरतात कारण त्या प्रकारचे फीचर्स आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी आज अवेलेबल आहे. सो तुझ्या आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजी तुला कशी युजफुल राहिलेली आहे आणि ही टेक्नॉलॉजी किंवा हा स्मार्टफोन सॉफ्टवेअर तुला कशा प्रकारे असिस्ट करतो रोजच्या जीवनामध्ये? बरोबर तुम्ही म्हणताय ते टेक्नॉलॉजी इज डबल एज्ड सोर्ड. म्हणजे त्याचे फायदेही असू शकतात तोटेही असू शकतात. पण मला असं वाटतं की जे व्हिज्युअली इम्पेअर्ड मी आहे किंवा माझे खूप फ्रेंड्स आहेत त्यांना इट हॅज सर्टनली प्रूव्ह टू बी अ बून असं मी तरी म्हणेन. कारण अगदी कम्प्युटर्स पासून स्मार्टफोन्स पर्यंत देर इज समथिंग कॉल्ड ॲज अ स्क्रीन रीडर. जे काही स्क्रीनवर येतं ना ते वाचून दाखवतं. आणि इन पर्टिक्युलर जर आपण स्मार्टफोन्स म्हटले तर स्मार्टफोन्स आर जनरली टच स्क्रीन फोन्स. सो जनरली ऑन अ कम्प्युटर आपल्याकडे कीबोर्ड असतो जे आपण कीज प्रेस केल्यावर ते म्हणून दाखवतं की कुठली की प्रेस झाली आहे. पण ऑन अ टच स्क्रीन व्हॉट इट डज इज जे काही स्क्रीनवर येतं म्हणजे आता टच स्क्रीन इज अ स्क्रीन वेअर यू वुड टच आणि इमिडिएटली दॅट थिंग वुड गेट ऍक्टिवेटेड. असं दॅट इज द नॉर्मल वे ऑफ डुईंग इट. पण देर इज समथिंग कॉल्ड ॲज व्हॉइस ओव्हर और टॉक बॅक. म्हणजे हे दोन सॉफ्टवेअर्स आजकाल फोनमध्ये बाय डिफॉल्टच इन्स्टॉल्ड येतात आणि दॅट वी जस्ट हॅव टू पुट इट ऑन. इट्स कॉल्ड ॲक्सेसिबिलिटी. सो ते ॲक्सेसिबिलिटी सेटिंग्समध्ये जाऊन वी हॅव टू टर्न इट ऑन आणि वन्स इट्स टर्न ऑन तर वेन यू टच अन आयकन इट वुड जस्ट टेल यू की ते काय आहे. म्हणजे समजा आता फोन आहे तर इफ आय टच इट इट विल जस्ट टेल मी इट इज फोन आणि वेन आय डबल टॅप इट with one finger it would open that app asa. So the same goes for dialing a number or messaging someone or म्हणजे मी फोनवरच मेल किंवा नेट सर्फिंग सगळं काही मोस्टली आजकाल मी फोनवरच करते लाईक मेनी ऑफ अस. सो तसं असतं. आणि ऑन कम्प्युटर्स म्हणजे ऑफकोर्स हे दोन्ही म्हणजे कम्प्युटर्स आणि फोनवर जे स्क्रीन रीडर्स आहेत दे हॅव बीन अराउंड सिन्स मेनी इयर्स. पण आता देर हॅव बीन मेनी डिफरंट ॲप्स ऑल्सो दॅट हेल्प व्हिज्युअली इम्पेअर्ड टू नॅव्हिगेट बेटर. म्हणजे जसं तुम्हाला माहिती असेल की गुगल मॅप्स इज युज्ड बाय मेनी पीपल. सो तसंच ब्लाइंड स्क्वेअर म्हणून एक ॲप असतं दॅट वुड टेल यू थिंग्स दॅट आर अराउंड यू. सो वेन समबडी इज वॉकिंग अराउंड दे वुड गेट टू नो की त्यांच्या आजूबाजूला कुठले शॉप्स आहेत किंवा कुठले एस्टॅब्लिशमेंट्स आहेत.
सो तसे काही ऍप्स असतात. So आणि there are also many apps which would give you otherwise also म्हणजे they are very useful for people who can see, no doubt, but even people like us can make very good use of it because I have friends म्हणजे असे खूप internationally सुद्धा I have a good number of friends. So ते मला सांगत असतात की when they go to the airport आणि sometimes help is not available there all the time. You don't have people to assist you. So they just video call their relatives आणि ask them to guide them around, की म्हणजे बसायला कुठे जागा आहे किंवा so such things. So apps that are otherwise designed for maybe for social networking or social connections can be used in many other ways like that. किंवा there is an app called Be My Eyes. आणि it is available for Android as well as for iPhones. आणि I'm telling you this because this app relies on volunteering. So people who can see can register themselves as volunteers. And people who are visually impaired can call the app. And जे कोणी volunteers are free ना, they can assist people to say म्हणजे माझे काही friends they take assistance from that app to find a matching shirt or many such small things. But ज्यांच्याकडे assistance there's nobody to assist them at home, they can whenever necessary म्हणजे not that somebody would do that all the time, but yes, whenever necessary it would come in really handy. ओके, मला वाटतं खूप चांगला तो मुद्दा मांडला. जे काही एक प्रश्न मला वाटते बऱ्याचशा लोकांच्या मनात हा नेहमीच येत असेल आणि तो म्हणजे स्वप्नांविषयी की की पर्सन हू इज व्हिज्युअली चॅलेंज्ड, व्हिज्युअली इम्पेअर्ड, त्यांना स्वप्न पडतात का, ते स्वप्न बघू शकतात का, काय सांगशील? हो, सो बेसिकली स्वप्न म्हणजे काय असतं, जेही आपण आपल्या बाहेरच्या जगात अनुभवतो किंवा जेही आपल्या मनात असतं त्याचा एक समन्वय आपण म्हणू शकतो की स्वप्न असतं. आणि दिसो ह्या दोन्ही गोष्टी आपण अनुभवतच असतो. सो सर्टनली पीपल हू कॅनॉट सी कॅन ऑल्सो ड्रीम. फक्त कसं होतं की जे लेट ब्लाइंड असतात, म्हणजे आता आय एम ब्लाइंड सिन्स बर्थ, पण त्यांना नंतर दृष्टीहीनता येते, त्यांच्या बाबतीत कदाचित दे कॅन सी थिंग्स इन देअर ड्रीम्स. आणि आय नो अ फ्रेंड हू हॅज टोल्ड मी की आय कॅन सी थिंग्स इन माय ड्रीम्स बट आय कॅनॉट सी अदरवाईज. पण माझ्यासारख्या व्यक्तीला इट इज ऑल अबाउट एक्सपिरियन्सिंग व्हॉट आय हॅव परसिव्ड अदरवाईज. सो समजा साऊंड्स किंवा देर इज समथिंग कॉल्ड ॲज पोझिशन सेन्स. सो जरी आपल्याला दिसत नसलं तरीही एक पोझिशन सेन्स असतं, म्हणजे आपण उभे आहोत की बसलेले आहोत की झोपलेले आहोत. सो त्या गोष्टी स्वप्नात आपल्याला अनुभवता येतात की आपण कुठेतरी धावत जातोय किंवा आपण वी हॅव नॉट डन समथिंग दॅट आय वॉज सपोज टू डू, तसं. So yeah, sounds and position sense, I can say I feel a lot. Touch also, but very vaguely, not so clearly. But so those things generally help me to perceive dreams, असं मी म्हणेन. पण अर्थात म्हणजे that can be very different for different people who cannot see. तसं. आणि याच्यातही असं आहे की म्हणजे मला खूप तुझ्या बाबतीत आवडलेलं आहे की बऱ्याच लोकांकडे सर्व काही असतं, जसं तुझ्याकडे दृष्टी नाहीये परंतु बाकीच्या गोष्टी ज्या तुझ्याकडे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिद्द, की तू स्वप्न उराशी बाळगलंस आणि ते फक्त पाहिलं नाहीस तर ते साक्षात उतरवलंस, तर ती खूप मोठी गोष्ट आहे. त्याचं स्वप्न बघण्यात उराशी बाळगणं आणि त्याच्यासाठी सर्व, जसं मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की दुःखाचे डोंगर पार केले आणि म्हणून मला वाटतं आज तुझ्या आयुष्यामध्ये त्या सुखाच्या पायऱ्या आलेल्या आहेत. Dr. Divya Bijur from Mumbai is a committed physiotherapist who excelled at academics despite being visually impaired from birth. She is also an accomplished singer, plays musical instruments, and enjoys traveling with family. She won the Prerna Puraskar Award for her work. So, hats off to you, Divya. Besides are proud of you. Besides physiotherapy, आम्हाला असं कळलं की तू संगीत विशारद आहेस. ही पदवी तू संपादन केलीस आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे आणि फक्त भाग घेतला नाही, अनेक बक्षिसं तू पटकावलेले आहेस.
तुम्हाला जी लिस्ट पाठवली आहे त्याच्यामध्ये लिस्ट खूप मोठी आहे. मला वाटतं आपण सांगू वेळ कमी पडेल. बट जस्ट टू नेम अ फ्यू, यू लॉन्च अ पॉप म्युझिक अल्बम धडकन इन 2005. अगेन मराठी मूवी एक आली होती रिसेंटली, विकून टाक. त्यामधील प्रोमो सॉंग सुद्धा तू गायलीस. या व्यतिरिक्त अनेक अवॉर्ड्स तुझ्या नावावर आहेत. सो हे कसं काय आणि हे टॅलेंट आधीपासूनच होतं, then you discover this talent आणि हा प्रवास कसा होता? सो मी जेव्हा लहान होते, म्हणजे अगदी 2.5-3 वर्षाची असेल, तेव्हा माझ्या आजी ज्या होत्या, म्हणजे वडिलांच्या आई, त्या म्हणजे माझे आजी आजोबा आणि आम्ही एकत्र राहत होतो. सो त्यांनी असं ओळखलं की म्हणजे त्या आम्हाला खूप म्हणजे घेऊन बसायच्या आणि स्तोत्र श्लोक वगैरे मला त्या शिकवत. सो त्यांनी असं नोटीस केलं की माझा आवाज खूप सुरेल आहे. तो त्यांनी माझ्या वडिलांना खूप इन्सिस्ट केलं की माझ्या ताईला आणि मला दोघांनाही संगीत शिकवलं जावं. आणि तेव्हा तर मी खूप लहान होते, म्हणून आमचे फर्स्ट जे म्युझिकचे सर म्हणू शकतो श्री विजय ठोंबरे म्हणून आहेत. सो ते आमच्या लहानपणी यायचे आम्हाला शिकवायला, आणि ते आधी दीदीला शिकवायचे, म्हणजे बोथ वोकल आणि हार्मोनियम. आणि मी आधी बसून ऐकत होते तिच्या बाजूला बसून, आणि मग मी आय वुड ट्राय टू प्ले, बट ऑफकोर्स माय फिंगर्स वर व्हेरी स्मॉल दॅट टाइम, सो आय वुड एंड अप प्लेइंग समथिंग, आय डोंट नो, असं खूप फेंटली आय रिमेंबर. सो तेव्हापासून मी म्युझिक ला एक्सपोज झाले, आय वुड से, व्हेन आय वॉज रिअली स्मॉल. आणि मग वेन वी बोथ वर ॲट स्कूल, मी अँड माय सिस्टर, तेव्हा ॲट अराउंड 10 आय स्टार्टेड लर्निंग वोकल क्लासिकल म्युझिक. आणि तेव्हा श्रीमती निर्मला बर्वे म्हणून माझ्या क्लासिकल म्युझिकच्या गुरु आहेत. सो मग देन आय स्टार्टेड परस्युइंग हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिक, आणि त्याच्यात देन आय डिड संगीत विशारद. आणि आय स्टील लव्ह टू सिंग, आणि आय सिंग अ लॉट ऑफ लाईट म्युझिक. आता लेटली आय हॅव बीन व्हेरी फॅसिनेटेड टू एक्सप्लोर डिफरंट म्युझिक फॉर्म्स किंवा वेगवेगळ्या लँग्वेजेसची गाणी म्हणण्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आता डेव्हलप होतोय, बिकॉज वी ट्राय टू लर्न अ पर्टिक्युलर न्यू म्युझिक फॉर्म आपण म्हणू शकतो जेव्हा आपण, आणि त्या भाषेच्या कल्चरशी सुद्धा आपण एक नातं जोडू शकतो असं मला वाटतं. आणि सो लेटली आय हॅव स्टार्टेड डुईंग दॅट, म्हणजे वेगवेगळ्या भाषांची गाणी ऐकायला आणि म्हणायला मला खूप आवडतं. आपल्या व्ह्यूअर्सकडे एखादी झलक, तुझा हृदय आवडतं गाणं एक, कारण तू क्लासिकल म्युझिकचं मेन्शन केलंस, त्यामुळे एखादी ओळख तुझ्या आवडीचं. ओके, मराठी गाणं म्हणू का? कुठलंही चालेल. ओके. मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा ते जाने, उजळून घे साधका संवेदना. संवेदना संवादे सहवेदना, जपताना मन मंदिरा ते जाने, मन मंदिरा, मन मंदिरा, मन मंदिरा. से चमके आए, ऐसे
वाव, फॅन्टॅबिलिस. भाषेविषयी तू मगाशी मेन्शन केलंस आणि आम्हाला असं कळलं की ब्रेल, हिंदी, मराठी, इंग्लिश ह्या भाषा व्यतिरिक्त तुला आणखीन बऱ्याचशा भाषा येतात. तर कोणकोणत्या भाषा आहेत? मला भाषा शिकायला सुद्धा खूप आवडतं आणि जेव्हा आपण मेडिकल फील्डमध्ये असतो आणि एस्पेशली एका अशा मेडिकल फील्डमध्ये जिथे पेशंटची शारीरिकच नाही तर टू सम एक्सटेंट मानसिक स्थिती सुद्धा समजून घेणं खूप महत्वाचं असतं. सो मला भाषा शिकायला खूप आवडतात. सो मला कन्नडा येते, पंजाबी येते आणि गुजराती खूप छान येते कारण माझे कॉलेज फ्रेंड्स गुजराती होते आणि अजूनही आय एम इन टच विथ देम ऑफकोर्स. सो हो, गुजराती खूप छान येते आणि आय एम ऑल्सो लर्निंग स्पॅनिश आणि आय एम लर्निंग ग्रीक. सो या तुला म्हटलं की तुला शॉपिंग आणि ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. मला वाटतं प्रत्येक शॉपिंग म्हणजे प्रत्येक मुलीचा जन्मसिद्ध हक्क असतो असं म्हणायला हरकत नाही. परंतु ह्या तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्या फॅमिली, तुझ्या कुटुंबाची तुला कशा प्रकारे साथ लाभलेली आहे? सो ट्रॅव्हलिंग जर तुम्ही म्हणाल तर माझ्या वडिलांना ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे आणि तुम्ही आता म्हणालात की मुलींचा शॉपिंग जन्मसिद्ध हक्क असतो, पण माझ्या वडिलांनाही शॉपिंग खूप आवडतं. सो मे बी म्हणून आय एम रिअली फॉन्ड ऑफ दीज टू थिंग्स. म्हणजे ऑफकोर्स माय मॉम ऑल्सो लाईक्स, बट येस माय डॅड लाईक्स टू. ते स्वतःसाठी इतकी कधी शॉपिंग करत नाहीत, पण हो आमच्यासाठी जास्त शॉपिंग करतात आय शुड से. पण ही इज व्हेरी, म्हणजे खूप लोकांचं असं मी पाहिलं दॅट दे आर जस्ट नॉट इंटरेस्टेड इन इवन लुकिंग ॲट थिंग्स ऑर यु नो तसं. सो म्हणून एक असू शकेल दॅट आय एम व्हेरी इंटरेस्टेड इन बोथ ट्रॅव्हलिंग अँड शॉपिंग. आणि ट्रॅव्हलिंग आय कॅन से म्हणजे आय हॅव सीन मोस्ट ऑफ इंडिया आणि आय एम व्हेरी फॉर्च्युनेट टू म्हणजे अब्रॉड सुद्धा, म्हणजे विदिन एशिया, सिंगापूर, थायलंड आणि मेनी अदर कंट्रीज लाईक मॉरिशस, US, UK, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, असे खूपशे कंट्रीज, लंडन, स्वित्झर्लंड वगैरे आय हॅव हॅड द फॉर्च्युन ऑफ व्हिजिटिंग. सो डिअर फ्रेंड्स, दिव्याचे वडील डॉक्टर रवींद्र बेजोड आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आणि तुमचे आभार असे झाले की मला वाटतं पहिल्यांदाच तुम्ही कॅमेरासमोर मुलाखत घेत आहात. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग पार्ट ऑफ माय चॅनल. My pleasure. So in medical terms, how would you describe Divya as visual impaired? थोडक्यात म्हणलं तर तिचं व्हिज्युअल कंडक्शन पाथवे डिफेक्ट आहे. Okay. तर ते असं नुसतं तुम्हाला सांगण्यात ते थोडं अवघड पडेल काय असं म्हणून. तर त्याच्यात थोडं मी तुम्हाला अनॅटमी ऑफ द आय घेतो, म्हणजे थोडे आणखीन ऍस्पेक्ट घेतो त्याच्यात. Okay. दोन प्रकारच्या ब्लाइंडनेस असतात, एक कंजेनिटल आणि एक्वायर्ड, म्हणजे जन्मतः आणि नंतर आलेल्या. तर तिचं त्या बाबतीत ती कंजेनिटल कॅटेगरीमध्ये आहे. आणि पुन्हा त्याच्यात ट्रीटेबल आणि अनट्रीटेबल किंवा इनक्युरेबल असं ब्लाइंडनेस असतात. तर जसं समजा एक न्यूबॉर्न आहे, तर खूपदा आयबॉलचं साईज खूप छोटा आहे किंवा फॉर्म नाही झालाय, तर त्याला मायक्रोकॉर्निया किंवा मायक्रोऑफ्थॅल्मॉस म्हणतात. तर त्याच्यात पुन्हा काही करता येत नाही, कारण कॅमेरा दिस आयबॉल जस्ट कॅनॉट ऍक्ट लाईक अ कॅमेरा. जसं आयबॉल एक 60 डायप्ट्रिक सिस्टमचा एक ऑप्टिकल सिस्टम असतो. त्याच्यात 40 डायप्टर्स इज कॉन्ट्रीब्युटेड बाय द कॉर्निया, 20 डायप्टर्स इज कॉन्ट्रीब्युटेड बाय द लेन्स. कॉर्निया किंवा लेन्स मध्ये काही विकार असलं तर ब्लाइंडनेस येतो. आणि तसंच थोडं आपण पाठीमागे गेलो तर ग्लॉकोमा म्हणून एक असतं, कंजेनिटल ग्लॉकोमा. त्याच्यामध्ये पण अर्ली इंटरव्हेन्शन झाली तर विजन येऊ शकते, नाही तर नाही. आणखीन पाठीमागे गेलो तर रेटिना प्रिमॅच्युरिटी, खूप प्रिमॅच्युअर चिल्ड्रन असतात त्यांना विजन मध्ये प्रॉब्लेम्स असतात. आणि आणखीन मागे जायचं तर ऑप्टिक नर्व विच इज गोइंग टू कनेक्ट द आयबॉल टू द ब्रेन. तर तिथे विच इज द मोस्ट कॉम्प्लेक्स अँड इनअप्रोचेबल पार्ट ऑफ द आयबॉल. तर तिकडे जर काही प्रॉब्लेम असला किंवा कंडक्शन डिफेक्ट आपण म्हणतो, तर त्याला विशेषतः काही करता येत नाही. तर त्यामुळे ही दिव्या अशा रेअर डिझीज मध्ये पडते, त्यामुळे त्याला काही मग करता नाही येत. थँक्यू फॉर दॅट इन्फॉर्मेशन. खूप चांगली माहिती आणि सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला सांगितली. थँक्यू सो मच.
डॉक्टर, असं आहे की काही लोक काही कारणास्तव म्हणजे जन्मातच नाही किंवा ती आपली दृष्टी गमावतात. सो अशा लोकांसाठी सध्या काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत? फॉर इन्स्टन्स ब्रेल आहे किंवा असिस्टिव्ह टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, ज्याच्याविषयी दिव्यांनी सुद्धा मेन्शन केलं. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? अक्वायर्ड ब्लाइंडनेस जसं तुम्ही त्याचा प्रश्न काढलाय, हो. त्याच्यात मेनली आपण असं जाऊया की दोन प्रकारचे विजन्स असतात. एकाला सेंट्रल विजन म्हणतात, एकाला पेरिफरल विजन म्हणतात. तर दोघांचे कारण वेगळे असतात. तर पेरिफरल विजन मध्ये कॉमनेस्ट कॉज इज ग्लॉकोमा किंवा काही ट्युमर्स वगैरे ब्रेनला असले त्याच्यामुळे पण होतं. म्हणजे ट्युमरचं सर्जरी झाली तरी विजन काही रिकवर नाही झाली, म्हणजे व्हिज्युअल फील्ड जे आपण म्हणतो तो पुन्हा रिकवर होत नाही. कारण बेसिकली ऑप्टिक नर्वचं तेवढं पोर्शन, तेवढे फायबर्स डॅमेज झालेले असतात. किंवा ग्लॉकोमा मध्ये पण तसंच, म्हणजे ठराविक ऑप्टिक नर्वचे फायबर्स डॅमेज झाल्यामुळे ती त्याला आपण म्हणतो पेरिफरल विजन गमावली जाते. आणि त्याचे ड्रायव्हिंग इज अ वर्स्ट हँडिकॅप. तुम्हाला साईडचं काही दिसत नाही, फक्त समोरचं दिसतं. विदिन द हाऊस युअर कम्फर्टेबल, पण सडनली तुम्हाला रोड क्रॉस करायचा आहे किंवा स्वतः गाडी चालवायची आहे ते जमत नाही. आणि दुसरं म्हणजे मी सांगत होतो ते सेंट्रल विजन लॉस, दॅट इज बिकॉज ऑफ द मॅक्युला. ते रेटिनाचं सेंट्रल पोर्शन आहे ज्याला मॅक्युला म्हणतो, त्याचे जे डिझीज असतात त्या डिझीजमुळे सेंट्रल विजन इज लॉस्ट. आणि अनफॉर्च्युनेटली सेंट्रल विजन इज कन्सर्न विथ अवर रिडिंग. जे काही मोबाईल वाचायचंय, न्यूजपेपर वाचायचंय किंवा अगदी म्हणजे जे काही बारीक काम करायचे जवळचे, त्याच्यात सेंट्रल विजनचं मुख्य रोल असतो. तर त्याच्या वेळी म्हणजे पूर्वीच्या काळात जेव्हा आम्ही स्टुडंट होतो तेव्हा देवर व्हेरी फ्यू लो व्हिज्युअल एड्स. त्यांना हँड हेल्ड मॅग्निफायर्स असायचे, हातात तुम्ही पाहिलं असं, किंवा असं दुर्बीण सारखे चष्मा आहे तो सगळं घालून असं कसं तरी मॅनेज करावं लागायचं. पण आता कॉम्प्युटर्स आणि मोबाईल्स आल्यामुळे खूप फरक पडतो. मोबाईल्स मध्ये एकदम छोटं काही तुम्हाला कोणी पत्र लिहिलंय किंवा न्यूजपेपर वाचायचंय, त्याचं फॉन्ट साईज भरपूर मोठी करून तुम्ही वाचू शकता. तर असं थोडं बरंच नवीन टेक्नॉलॉजीमुळे बरीच मदत मिळते आता दोन्ही प्रकारच्या साईट अरेंजमेंट्सना. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा आहे, बीइंग अन आय सर्जन, आपण आपल्या स्वतःच्या मुलीसाठी काहीच करू शकलो नाही, ही खंत कुठेतरी मनात आहे का अजूनही? काय असतं की आता ओव्हर द इयर्स माझ्या प्रॅक्टिस मध्ये मी पण बघतो की खूप पेशंट्स आहेत किंवा त्यांचे पेरेंट्स जास्ती महत्वाचे, त्यांना आपण डिस्क्लोज करतो विजन कमी आहे किंवा हे रिकवर होणार नाही आहे किंवा आणखीन डिटोरेट होणार आहे, असे सगळे जे काही इंटिमेट तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यावी लागते त्याच्यात खूप ट्रिकी राहावं लागतं. सडनली त्यांना अगदी निराश पण होऊ नये, प्लस दे शुड बी रिअली एक्सेप्टिंग इट. म्हणजे एक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर जेवढं लवकर एक्सेप्टन्स होतं तेवढी लवकर रिहॅबिलिटेशन आहे, रिकव्हरी आहे ती होऊ शकते. तर ऍज ए मेडिको आय कुड रिअलाइज की हे प्रॉब्लेम असं काही रिकव्हर होण्यासारखं नाहीये. सो एक्सेप्टेबिलिटी वॉज मच फास्टर being a medico and that too an eye surgeon. आणि त्यामुळे मग जे फॉर्मेटिव्ह इयर्स ऑफ लाईफ असतात, we say first 7 years are very important. तर त्यामध्ये मॅक्झिमम तुम्हाला ऍक्शन घेता येतं, म्हणजे कोणाही पेरेंट्सना, पालकांना. जसं NAB दिव्याने म्हटलं, NAB मध्ये जॉईन व्हायचं, तिथे जे काही रिसोर्स टीचर्स आहेत ते सगळं म्हणजे आणू शकतात, म्हणजे जे काही रिसोर्सेस आहेत. आणि देन रिहॅबिलिटेशन इज मच फास्टर आणि ब्रेन इज व्हेरी रिसेप्टिव्ह इन ॲट दॅट एज, लाईक फॉर म्युझिक और एनी अदर ऍक्टिव्हिटी ऑल्सो. तर ते जेवढं लवकर म्हणजे ऍक्शन घेतला जातो तेवढं बरं पडतं. तसं मला काही तसे रिग्रेट्स नाही आले की बरोबर तुमच्या मनाचं मोठेपण आहे. कारण काही वेळेला असं असतं की आपल्या लोकांमध्ये डिअर फ्रेंड्स सांगायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये छोटेसे प्रॉब्लेम्स वगैरे असतात आणि आपण खूप घाबरून जातो की आपल्याला असं वाटतं की सगळ्या जगामध्ये मीच फक्त एकटा जाऊन जो दुःखी आहे. आणि आपण आपल्या विश्वातून जेव्हा बाहेर पडतो आणि आपण त्या साईडने डॉक्टरांचे शब्द ऐकल्यानंतर खरोखरच डॉक्टर तुम्हाला सलाम आहे की तुम्ही ज्या पद्धतीने ते घेतलेला आहे. सो संकट ते येणारच, परंतु ज्या पद्धतीने आपण त्यांना सामोरे जातो हे खूप महत्वाचं आहे. आणि डॉक्टर तुम्ही खूप लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देत आहात. वसईकरांसाठी तुम्ही काही नवीन नाहीत,
परंतु पहिल्यांदाच मी कॅमेरा समोर आलात आणि खरोखर हो हो आणि अशीच तुम्ही सेवा आमच्या वसईकरांसाठी देत राहा आणि तुमचे खूप खूप आभार. तुमच्या पुढील वास्तव्यासाठी मला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आता दिव्याची आई डॉक्टर सुजन बिजूळ आपल्यासोबत आहे. मॅडम तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू. पहिला प्रश्न माझा असा आहे की दिव्याचा दिव्या जेव्हा जन्माला आली तेव्हा तुमची भावना काय होती आणि आतापर्यंत तिचा प्रवास आहे की तिने जे काही अचीव केलेलं आहे लाईफ मध्ये त्याविषयी काय सांगा. ती जन्माला आली पेक्षा ना ती जेव्हा पोटात होती ना तेव्हा मी कुपर हॉस्पिटलमध्ये होती. मी अॅनेस्थेटिस्ट आहे, तर मी तिकडे होती शिकायला. तर तेव्हा तिकडे सोनोग्राफी इन दोज डेज खूप रेअर, म्हणजे सोनोग्राफी केली ना तर तो पण माझा फ्रेंडच होता. तर मला म्हणाला तर तुला पहिली काय आहे, म्हटलं मुलगी आहे. तर मी म्हटलं त्याला लक्ष्मी आहे. तर तो म्हटलं घे आता सरस्वती आली. सो मला माहिती होतं की मुलगी आहे म्हणून. तर तेव्हा एवढं बॉदर करायचे नाही कोणी आणि मी फ्रेंड्स असल्यामुळे त्यांनी सांगितलं. सो पण खरोखरच दिव्या झाली ना तेव्हा तिला दिसत नाही कळल्यावर शॉक झाला. नो डाऊट अबाउट दॅट. कारण कोणालाही शॉकच होईल, कारण आमच्या फुल फॅमिलीमध्ये कोणालाच असं ब्लाइंडनेस नव्हतं. म्हणजे माझे सासू सासरे पण एकदम आई वडील सगळ्यांनाच वाटलं की अरे कसं झालं हिला असं, एवढं कोणालाच नसताना. पण मग एकदा ते कळलं की असा प्रॉब्लेम आहे आणि हिचे वडीलच डोळ्याचे डॉक्टर आणि माझे नंदेचे मिस्टर पण खूप मोठे डोळ्याचे डॉक्टर, आमच्याहून 10 वर्ष सिनियर. आणि मी KEM ला होती शिकायला म्हणून तिकडे पण मी जाऊन सगळ्यांना दाखवलं दिव्याला. म्हणजे असं नाही की नुसतं ह्यांनी सांगितलं, पण म्हणजे ते आपल्याला पटत नाही ना, कळतं म्हणजे कळतं पण वळत नाही तसं. सो ते जस्ट टू मेक इट डबली शुअर सगळ्यांना दाखवून मग एकदा कन्फर्म झालं की आता हिचं काही करू शकणार नाही आपण, म्हणजे मेडिकल सर्जिकली काहीच. म्हणून मग हिला कसं तिच्या पायावर उभं करायचं म्हणतात तसं ते प्लॅनिंग चालू झालं. आणि मग त्याच्यासाठीच मग NAB म्हणून नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड फॉर द ब्लाइंड तिकडे मी जाऊन तिकडचे सरांना भेटली. मग म्हणजे तिला कसं इंडिपेंडेंट करायचं आणि तेच सगळं मग आपलं, कारण लहान मुलं युजली बोठ्यांना बघून शिकतात ना. तर ज्यांना दिसत नाही त्यांना प्रत्येक गोष्ट दाखवाय. सो तिकडे ते चौधरी सर म्हणून होते ना, त्यांनी मला लिटरली सांगितलं की तू प्रत्येक गोष्ट तिला दाखव, हाताने दाखव. म्हणजे पहिल्यापासूनच तिला मग त्याप्रमाणे आम्ही ट्रेन केलं. आणि मोठी बहीण असल्यामुळे सगळं सोपं झालं. म्हणजे तिच्या बहिणीला काय सांगितलं की ती तिला शिकवायची म्हणून तसं म्हणजे खूप मदत झाली. आणि सासू सासरे पण एकत्र आम्ही असायचो ना, म्हणून म्हणजे मी घरात नसली तरी मला काळजी नव्हती तसं की अरे हिला कोण सांभाळणार तसं. आणि मला वाटतं मला तेच विचारायचं की तुम्ही एका मुलाखतीमध्ये ते म्हटलं होतं, मी कुठेतरी ते बघितलं की देवीला घडवण्यामध्ये की तिला जे लहान मुलांची शिस्त लावली किंवा जे काही सवयी तिला लावल्या गेल्या, जे काही फॉर्मेशन आपण बोलतो अर्ली एज मध्ये, त्यामध्ये तुमच्या देवीचे आजी आजोबा म्हणजे तुमचे सासू सासरे यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. तर त्याच्याविषयी सुद्धा मला सांगा, त्यामध्ये त्यांनी कसं मला सपोर्ट केलं. खूपच सपोर्ट केलं. म्हणजे त्यांनी मुख्य कधी एक म्हणजे ऍक्सेप्टन्स, तिला तर दिसत नाही ठीक आहे, मीन्स वी वर नॉट बॉदर्ड अबाउट दॅट. माझे आई वडील पण समोरच राहायचे, त्यामुळे कधी हे दोघं नसले तर ते असायचे मदतीला माझे आई वडील. तर त्यांचं खूपच. आणि सासू सासरे म्हटलं ना तर म्हणजे शिस्त, सकाळी उठलं की आधी देवाकडे बसायचं, एक 5 मिनिटं प्रार्थना करायची. मोठ्या मुलीला पण त्यांनीच म्हणजे असं सगळे छोटे छोटे मग दूध पिलं की असं म्हणजे घरातली प्रत्येक शिस्त. बिकॉज माय मदर इन लॉ वॉज अ टीचर हरसेल्फ व्हेन शी वॉज यंग. सो तिने तिच्या मुलाला पण खूप शिस्त लावली होती. सो म्हणून त्यांना शिस्त ते ऑटोमॅटिक नॅचरल कोर्स मध्ये हो ऑटोमॅटिक. आणि देवाचं सगळं करायचं असं म्हणजे काही शिकवावं नाही लागलं, ते ऑटोमॅटिक त्यांच्यामुळे तिला शिस्त लागली. चांगल्या सवयी म्हणतात ना तसं. तुम्ही 2 मिनिटासाठी आलात आणि मन मोकळेपणाने तुम्ही बोललात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. दिव्याची मोठी बहीण डॉक्टर अदिती, तर त्यांना सुद्धा मी काही प्रश्न विचारलेले आहेत. माझे गुजरात तिथे असतात, त्यामुळे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्याला पाठवलेला आहे. पाहूया तो व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर अदिती नाडकर्णी. मी डॉक्टर दिव्याची मोठी बहीण. दिव्या आणि मी लहानपणापासून फ्रेंड्स जास्त होतो आणि आहोत. सो आम्हाला कधीच असं जाणवलं नाही की काही आम्ही एकमेकांकडून लपवतोय का, मी तिला काही सांगू नाही शकले किंवा तिलाही असं कधी वाटलं नाही की अरे मी हे दीदीला कधी सांगू का नको सांगू. तर छोट्या छोट्या गोष्टी अशा होत्या की जे आम्ही शेअर करायचो, काही आमच्यामध्ये राहायचं नाही. सो वी वर लाईक सोल सिस्टर्स अँड वी आर सोल सिस्टर्स.
आणि अजून गोष्ट म्हणजे ती माझ्यासाठी एक मोठं प्रोत्साहन आहे आणि होती लहानपणात. मे बी मी थोडंसं मदत केली असावी तिला अभ्यासात किंवा स्टडीजमध्ये. काय तिला कधीतरी रायटरची गरज लागायची, सो मी ॲज अ हेल्प म्हणून कधीतरी जायची इन स्कूल्स. ते त्यांची शाळा जी होती सेंट पीटर्स स्कूल ती खूपच हेल्पफुल होती. आणि सेंट पीटर्स स्कूल हॅज बीन व्हेरी इन्स्ट्रुमेंटल इन शेपिंग द फ्युचर अँड करिअर ऑफ दिव्या, बिकॉज ते टीचर्स एवढे चांगले होते. आणि मग नंतर सुद्धा तिने जे ब्रेल शिकली ती आणि मग कॉन्ट्रॅक्शन्स शिकली, ते सगळं मी पण थोडं थोडं शिकले. म्हणजे कधी काय आई बिझी असेल तर मी पण तिला थोडं मदत करू शकते. सो अशा प्रकारे थोडेसे स्टडीज मध्ये मी तिला मदत केली असावी. अदरवाईज ती सेल्फ सफिशियंट मुलगी आहे आणि सेल्फ रिलायंट मुलगी आहे आणि एकदमच ती इंडिपेंडेंट आहे. आणि मला इतका गर्व होतो की मी तिची मोठी बहीण आहे. आणि खरंच मी स्वतःला खूप लकी समजते की मला एवढी छान क्यूट छोटी बहीण देवाने दिली आहे. थँक्यू. दिव्या, तुझ्या आई वडिलांनी बरंच गोष्टींचा खुलासा केलेला आहे. सो आता थोडस आपण वेगळ्या विषयाकडे येऊया. मला असं कळलेलं आहे की तुला यू लव्ह मूवीज, यू लव्ह ड्रामा. सो ही आवड कशी काय निर्माण झाली? लहानपणापासून म्हणजे जसं आता मम्मी पप्पा दोघेही तुम्हाला म्हणत होते की ऍक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, यु नो. सो इन अ फ्यू फॅमिलीज असं पाहिलं जातं की पीपल हू आर चॅलेंज आर नॉट टेकन फॉर सोशलायझेशन्स ऑर दे आर नॉट टेकन अलॉंग विथ द फॅमिली. पण माझ्या बाबतीत तसं कधीच झालं नाही. सो इवन वेन वी वुड गो फॉर मूवीज ऑर ड्रामाज वगैरे, तर तेव्हाही आम्ही एकत्रच जायचो आणि वी यूज टू go to a lot of Marathi dramas, even for parties, of course. म्हणजे आणि त्यामुळेच म्हणजे इवन माझ्या आई वडिलांचे जे फ्रेंड्स आहेत ते ऑल्सो have a very good rapport with me because they have met me since my childhood. आणि so when we would go for dramas or movies, माझी आई पप्पा किंवा दीदी जे कोण माझ्या बाजूला बसले असतील, they would describe me what action is happening on the screen or on the stage. So it would be very easy म्हणजे to understand किंवा to get the context की म्हणजे काय होत आहे. आणि of course we still do it. आणि जसं मगाशी तुम्ही म्हणत होता की टेक्नॉलॉजी, सो आजकाल आपल्याकडे स्मार्ट टीव्हीज मुळे ऑल दीज थिंग्स हॅव बिकम व्हेरी इझी. आणि यु नो सो मेनी ऑफ माय विज्युअली इम्पेअर्ड फ्रेंड्स हॅव स्मार्ट टीव्हीज किंवा काही असे जे ॲप्स असतात हू हॅव देअर ओन व्हिडिओ सिरीज किंवा वेब सिरीज, त्याच्यामध्ये ऑडिओ डिस्क्रिप्शन नावाचा एक ऑप्शन असतो आणि देर आर मेनी मूवीज दॅट आर ऑडिओ डिस्क्राईब्ड. सो जे काही चालू आहे म्हणजे द डायलॉग्स आर ॲज दे आर, बट काही जर ॲक्शन होत असेल तर दॅट ॲक्शन इज नॅरेटेड बाय अन ऑडिओ डिस्क्राईब नॅरेशन. आणि त्याच्यामुळे इट बिकम्स व्हेरी एन्जॉयबल टू एक्सपिरियन्स मूवीज अँड वेब सिरीज किंवा तसं. म्हणजे ऑफकोर्स ऑल मूवीज और वेब सिरीज डोंट हॅव दॅट, बट आता त्या डिरेक्शनमध्ये खूप अवेअरनेस येते आहे दॅन व्हॉट इट वॉज बिफोर. आणि खूप चांगली गोष्ट आहे की यु नो द क्रिएटर्स ऑफ दिस ॲप, जे कोणी हे ॲप ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात, विज्युअली इम्पेअर्ड लोक आहेत, त्यांना त्यांच्या गरजा, त्यांच्या नीड्स किंवा त्यांना कशा प्रकारे टेक्नॉलॉजी हेल्प करू शकते, खूप चांगली गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. रिअली सुद्धा म्हणजे ॲक्सेसिबिलिटी इज बिकमिंग नीड ऑफ द टाइम असं म्हणू शकतो आपण. म्हणजे नॉट जस्ट फॉर व्हिज्युअली इम्पेअर्ड, पण इव्हन जे हिअरिंग इम्पेअर्ड असतात त्यांच्यासाठी डायलॉग्स आर डिस्प्लेड ऑन द स्क्रीन किंवा साईन लँग्वेज असते खूप वेळा. सो इट्स व्हेरी नाईस टू सी दॅट ॲक्सेसिबिलिटी इज गेटिंग अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स इन इंडिया दॅन वॉट इट वॉज बिफोर. म्हणजे अजूनही ऑफकोर्स बहुत कुछ काम बाकी आहे, बट तरी सुद्धा त्या डिरेक्शन मध्ये आता खूप काम सुरू सुद्धा झालेलं आहे असं म्हणू शकतो. तो आताच मागायला म्हणाला की बहुत कुछ काम बाकी आहे आणि हे मला सुद्धा कुठेतरी पडते. पण मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की अजूनही एखादी अशी गोष्ट आहे जी टेक्नॉलॉजीने अजूनही प्रोव्हाइड केलेली नाहीये किंवा ती गरजेची आहे, यु नो, पण अजूनही ती आपल्या भारतामध्ये अवेलेबल नाही आहे. खूप वेळा मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी डझंट हॅव टू बी समथिंग व्हेरी हायटेक और यु नो व्हेरी एक्सपेन्सिव्ह. इट कॅन बी ॲज I won't say cheap, but it can be as economical as braille असं मला वाटतं, especially for visually impaired च्या अँगलनी जर मी विचार केला तर.
तर जे आपण म्हणजे साध्या गोष्टी म्हणतो म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर्स किंवा वॉशरूम्स एखाद्या स्टेशनला कुठे असतात किंवा ब्रिजेस कुठे ते जातात किंवा अशा सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं की इफ दे आर ब्रेल्ड अराउंड द प्लॅटफॉर्म ऑर ऑन द ब्रिजेस तर ते फाइंड करायला खूप सोपं होऊ शकेल असं मला तरी वाटतं. आणि आता तरी सुद्धा म्हणजे जिथे असे कंपार्टमेंट्स असतात वेअर चॅलेंज पीपल आर अलाउड टू ट्रॅव्हल तिथे एक बीप साऊंड होते. सो दॅट इज व्हेरी कन्व्हिनियंट. आणि खालचं जे फ्लोअर असतं दॅट इज टेक्स्चर्ड. सो दॅट इज व्हेरी कन्व्हिनियंट. बट समटाईम्स वेअर वी गो टू अ प्लेस फॉर द फर्स्ट टाइम तर इफ यू हॅव समथिंग ब्रेल्ड देन इट बिकम्स व्हेरी कम्फर्टेबल. यू वोंट हॅव टू कीप आस्किंग anybody for assistance. Not that asking for assistance makes you inferior or something, but if you can find things on your own, then you feel more independent and more confident. असं मला तरी वाटतं. So that thing I feel. बाकी तर टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झालेली आहे पण फक्त म्हणजे जॉग्राफिकली ऍक्सेसिबल थिंग्स म्हणजे खूप वेळा देर इज सम वर्क गोइंग ऑन और खूप वेळा असे खड्डे खंडलेले असतात वगैरे. सो इट्स बिकम रिअली चॅलेंजिंग फॉर एनीवन आय थिंक अँड इन पर्टिक्युलर फॉर पीपल हू कॅनॉट see because they don't come to know what's going on unless somebody tells them or unless they fall into a pit somewhere. So ते एक होतं की म्हणजे खूप टू अ ग्रेट एक्सटेंट अजूनही ती अंडरस्टँडिंग आली पाहिजे amongst people who are taking up something new किंवा taking up some construction की they should see to it that proper barricades are put up or there is someone to guide people की इथून जाऊ नका वगैरे something like that. So like I was telling you, technology can many times be common sense also. It doesn't have to be a very high tech thing or very expensive thing. कन्स्ट्रक्शन किंवा जे कोणी अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व असतात आय होप दे आर लिस्निंग टू यू आणि हे सजेशन नक्कीच गांभीर्याने घेतील अशी आपण आशा करूया. दिव्या, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे यू लव्ह मूवीज, यू लव्ह ड्रामा. सो हा एक रॅपिड फायर आपण जसं घेतो तसं मी थोडेसे प्रश्न तुझ्यासाठी आहेत. सो आवडलेला मूवी? 3 Idiots. Okay. Your favorite actor? It's difficult to say, but yeah, I can say Hrithik Roshan. Oh, great. Can say Vidya Balan. Okay. आवडता पदार्थ? खायला काय आवडतं? मला ऍक्च्युली स्पायसी फूड जास्त आवडतं. Okay. असं काही म्हणजे असं खूप एखादाच पदार्थ आवडता आहे असं नाहीये. बट या जनरली आय प्रेफर स्पायसी फूड. Okay. आवडती Okay. व्यक्ती? ओके. आमचे गुरुजी, माझे आई वडील. ओके. आवडते पुस्तक? अनेक पुस्तक वाचलेली आहेत. सर्वात आवडलेलं पुस्तक? म्हणजे हो, आय कॅन से इन फिक्शन आय लाईक हॅरी पॉटर व्हेरी मच. आणि आपण जे फॅक्च्युअल बुक्स म्हणू त्याच्यात आय रिअली लाईक रॉबिन शर्माज बुक्स. आवडता गायक, सिंगर? सोनू निगम. ओके. सर्वात आवडलेलं गाणं? गाणं इट्स डिफिकल्ट. बट आय लाईक AR रेहमान्स म्युझिक असं म्हणू शकतो आपण. एखादं गाणं असं नाही म्हणू शकणार मी कारण आय लाईक मेनी सॉंग्स. पण हो. पण जाता एक झलक आपल्याला ऐकायला भेटेल का? श्योर. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा. थँक्यू. ते गाणं तुझ्या आयुष्याला खूप रिलेट करतं की दिल हे छोटासा, छोटीशी आशा, परंतु ती आशा बाळगणं आणि जिद्द कायम आपल्या उराशी बाळगणं, मला ते हे महत्वाचं आहे. कुठलीही गोष्ट
आपल्या लाईफमध्ये अचीव करण्यासाठी. सो थँक्यू दिव्या वन्स अगेन. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस. थँक्यू व्हेरी मच. आणि आज तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली तुमच्याशी बोलण्याची आणि आपल्या व्ह्युअर्सपर्यंत पोहोचण्याची, म्हणून मी तुमची खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही जे वाक्य म्हणालात अबाउट मोटिवेशन, दॅट्स व्हेरी नाईस. आणि आय एम शुअर दे विल कीप मोटिवेटिंग मी फॉर एव्हर टू डू मोर अँड मोर. थँक्यू सो मच. सो डिअर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो. व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. स्टे होम, स्टे सेफ.